हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आणि बघा प्रमोद माहीतच असेल तुम्हाला की भरपूर सारे आपल्या व्हिडिओमध्ये असतो. तर आम्ही आलेलो बघा आंब्याच्या बागेमध्ये खास आलेलो की चोखणली करतात एक प्रकारचे, म्हणजे आपलं गवत असतो ते आपण कट करतो, म्हणजे माणसं लागतात त्याला 4-5. पण आज आम्ही मशीन घेऊन आलो एक नवीन पद्धतीची. त्या मशीननी कसं कट केलं जातं गवत हे तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे पूर्ण, म्हणजे ग्रास कटिंग करणार आहोत पूर्ण एक प्रकारची. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्याआधी तुम्हाला प्रमोद जी आपली मशीन आहे त्याची पूर्ण माहिती सांगेल की ती मशीन कशी वर्क करते आणि कशावरती चालते, तर ती जाणून घ्या पहिली. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. त्याला तर तुम्हाला दाखवतो की मशीनबद्दल पहिली माहिती कशी आहे. हॅलो फ्रेंड्स, आता प्रमोद तुम्हाला सांगेल की मशीनबद्दल माहिती काय होती. ही RBD कंपनीची 35cc 4 स्ट्रोक मशीन आहे. साधारणतः तुम्हाला कंटिन्यू 1 तास चालू शकता. 800 ते 600 ml त्याच्यामध्ये पेट्रोल ॲड करू शकतो. इंजिन ऑइल साईडला दिलेलं आहे. तुम्हाला विदाऊट डायरेक्टली पेट्रोल तुम्हाला फिल करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रिक्वायर असेल तेवढाच टाका. आता आमच्याकडे अर्धा लिटरचं रिक्वायरमेंट आहे आणि आम्ही अर्धा लिटरच टाकतोय. RBD कंपनीची मशीन आहे. मशीनला पॉवर बिवर किती आहे, कशी आहे? 4 स्ट्रोक आहे. पॉवर म्हणजे तुमची 7000ची RPMचा आहे, ह्याचा हिशोब असतो. तुमची ब्लेड कशी किती स्पीडला फिरते त्याच्यावर त्यांचा हिशोब असतो. किती cc? 35cc मशीन आहे ही. ओके, ब्लेड आहे. आता हा बघा, ब्लेड किंवा आपण दुसरा एक ह्याच्यासाठी, आता इथे झाड आहेत त्याच्यावर आपण ब्लेड लावलेली आहे. छोटासा गवत असेल त्यासाठी आपण ती वायर कटर म्हणतो तो लावू. थोड्यानं तो पण दाखवू आपण. ठीक आहे. कुठला हे याचं कंट्रोल आहे, ती त्याची ब्लेड आहे. आता बटन कसलं आहे बोललं? ऑन ऑफचं बटन आहे. आता त्याचा एक्सिलेटर आहे. ओके, मग मशीन स्टार्ट करतोय बघा कशा प्रकारे स्टार्ट करायची. मशीन स्टार्ट झालेली आहे. स्पीड असतो तो कंट्रोल करू शकतो अशा प्रकारे. पट्ट्या आहे, पट्ट्यामध्ये लावून घ्यायची आहे जेणेकरून पकडण्यासाठी चांगली असते. तुम्हाला ती कशा प्रकारे बघा आपलं काम चालू आहे अजून भरपूर सारं. तर तुम्हाला ही मशीन कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि फ्रेंड्स कसं आहे की मशीन तर भरपूर चांगली आहे. 5 माणसाचं काम एकटी मशीन करते, पण ह्याच्यामुळे 4 ते 5 माणसांचं जे मजुरी भेटते ती कमी झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून की मशीन आहे चांगली आणि ते 4 माणसाचं काम एकटी करून टाकते मशीन. पण ह्याच्यामुळे कसं 4 जणांनी जी मजुरी भेटते ती या मशीनमुळे भेटणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून बघायला एक प्रकारची ती मशीन म्हणजे माणसांसाठी तोट्यासाठी आहे, पण ज्याला काम करायचं त्यासाठी भरपूर फायद्याची आहे. कारण ह्यासाठी फक्त पेट्रोल लागतो. तर तुम्हाला अजून दाखवतो की मशीन अजून कटपर्यंत अजून पुढे पण चालू आहे. प्रमाणात आता जरा मोठी झाडं आहेत त्या मशीनने कट करायला. दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन ती पण. त्या साईडला म्हणजे मशीनची त्याला आवाज येत नाही, मशीनचा आवाज भरपूर आहे म्हणून. तर तुम्ही बघून घ्या ते कशा प्रकारे अजून तो कट करतो आहे. ते पण प्रमोद करतो आहे अजून काम. अजूनपर्यंत साईडचं जवळ किती किलोमीटर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला.
मोठे मोठे ग्रास होते ते एकदम कसं एकदम चांगल्या रीतीने कट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम जवळला पण दाखवतो तुम्हाला. अजून पण कट करतो बघा प्रमोद तिथे. मग तो पण दाखवतो इथे जाऊन की बघा किती मोठी मोठी झाडं कट करतो ते पण. इथे पण कट करतो. आवाज नाही आहे जवळून एकदम, कारण मशीनचा आपला आवाज जास्त आहे जोरात. दाखवतो तुम्हाला. बघा किती लवकरच, बघा किती एवढी जागा होती. बघा किती फास्ट एकदम चोकळणी करून झालेली आहे. तर आता थोडा रेस्ट मशीनला पण, कारण जास्त गरम झाले की मशीन पण खराब होण्याची शक्यता असते. जवळनं पण दाखवते बघा ब्लेड कशी आहे ती एकदम. ठीक बघा अशा प्रकारे ब्लेड असते, एकदम धारदार असते. बघायला धार असते पूर्ण. दगडाला लागली का थोडी बेंड होते. दगडाला लागली की थोडी बेंड होऊन जाते. आपण आता थोड्या वेळाने तिचा वायर ब्लेड बदलत आहे. फ्रेंड्स आता आपण ब्लेड चेंज करणार आहोत. ही बघा, ही बघू शकता तुम्ही किती झाडी ब्लेड आहे एकदम. हे म्हणजे आपले मोठे एकदम झाड असते, म्हणजे गवत टाईप एकदम झाडीचे जास्त जो झाड खोड असतो त्यासाठी. आता आपण आता चेंज करणार आहोत. ही बघा अशा प्रकारची आता ब्लेड लावणार. एक प्रकारचे बघा हे रशी टाईप आहे, म्हणजे जेणेकरून ही अशी बारकी बारकी आपली जी झाडं आहेत साईडला बघा, ही छोटी छोटी त्यांना कट करण्यासाठी. बघा अशा प्रकारे ती पण दाखवतो तुम्हाला की कशा रीतीने करायची असतात ती. तर पहिली आता प्रमाणे ब्लेड चेंज करतो. नट आहे. ही थ्रेडिंग उलटी असते. हां, आपण नॉर्मल अँटी क्लॉकवाईज फिरवतो त्याच्यापेक्षा अपोजिट साईडने याची थ्रेडिंग असते, जेणेकरून आपल्या ब्लेडचं रोटेशन असतो ना, त्याच्या फिरण्याच्या अपोजिट साईडनी ब्लेड फिरते आपली. तर त्या साईडला असेल तर आपली ब्लेड लूज पडणार. त्यासाठी कंपनीने ऑलरेडी तुम्हाला अपोजिट साईडला जी थ्रेडिंग दिलेली असते. ब्लेड कशी काढायची, म्हणजे त्याची थ्रेडिंग कशी असते ते तुम्हाला सांगितलं आहे कंपनीने. काढलेली आहे. थोडासा ग्रीस वगैरे कमी असेल जेणेकरून तुम्ही भरून घ्या, कारण आपली मशीन ज्यावेळी स्टॉप असते, आपल्या मशीनच्या लाईफसाठी तुम्हाला ग्रीस भरणे गरजेचं आहे. ग्रीस लावून घेतलेला पूर्ण अशा प्रकारे. इथे काय मेंटेनन्स करायला लागतो आपल्याला. मेंटेनन्स म्हणजे ज्यावेळी आपलं काम झालं असेल त्यावेळी मशीन क्लीन करून ठेवायची. काय गवत वगैरे कुठे अडकलं असेल हे साफसफाई वगैरे सगळं क्लीन करून ठेवायचं, जेणेकरून पुढल्या कामासमोर नाही त्यावेळी ती इझिली तुम्हाला ऑपरेट करता येईल. त्यासाठी मशीन क्लीन करून ठेवायची. मेंटेनन्स कोणता नट ब्लाउज लूज झाला आहे, मोठा मेंटेनन्स आला तर आपण टेक्निशियनकडे नेतो, स्वतः करत नाही. वगैरे छोटा गवत करण्यासाठी आपली जी दुसरी थ्रेड आहे तो लावत आहे. म्हणजे बघा अपोजिट साईडने असा फिट होतो. आपण नॉर्मली असा फिरवतो, हा ओपन असा होतो, हा फिट असा होतो. हे महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या रोटेशन ब्लेडचा ज्या दिशेने असेल त्याच्या अपोजिट पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचा तुमची ब्लेड किंवा तुमची वायर लूज होणार नाही याच्याने. हे छोट्या गवत जो असतो त्याच्यासाठी उपयोगी आहे. बंधातून त्याचा गवत काढला जो मोठा जो गवत असतो त्यासाठी आपण मगाशी जी ब्लेड लोखंडाची लावलेली त्यासाठी ती बेटर आहे. ब्लेड लावून झालेले आहे, तर वापस स्टार्ट करत होतो. बेल्ट कंपनीचा त्या लावून घ्यायचे. त्याच्या पडी
तुम्हाला दाखवलं की आज ग्रास कटिंग कशी केली जाते ते प्रोमोदी तो प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे, म्हणजे पूर्ण लाईव्ह. तर 2 टाईपच्या आपल्या ब्लेड होत्या. एक होत्या ते आपला म्हणजे जाडा टाईपचा खोड असेल त्यासाठी, म्हणजे आपला लोखंडाचा ब्लेड, आणि दुसरं होतं प्लॅस्टिक टाईप स्ट्रीप होती. ते तुम्हाला दाखवलं की दोन्ही बाजूनी कसं कट केलं जातं ते. आणि फ्रेंड्स, आपल्या आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. फ्रेंड, तुम्हाला फक्त मी प्राईस सांगितली नव्हती, तर प्रमोद आपल्या मशीनची प्राईस काय होती? साधारण ऑनलाईन घेतली तर आता मी सबसिडीवर घेतली आहे, कम से कम 23,000पर्यंत जाते. ओके, 23,000पर्यंत बघा ही मशीन जाते पूर्ण. तर फ्रेंड्स, आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.